नमस्कार मित्रांनो. जनरेशन गॅप या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत. आजचा विषय थोडा शिक्षण पद्धती स्पर्धा याविषयी मी घेतो. मी नवीन शिक्षण पद्धतीविषयी, शिक्षण पद्धती कशी आहे, शिक्षण पद्धती योग्य की अयोग्य याविषयी बोलणार नाही आहे. मी त्याच्यातला तज्ज्ञही नाही आहे. बेसिकली आतल्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा या स्पर्धा ज्या चाललेल्या आहेत त्या स्पर्धांमध्ये जो फरक आहे पूर्वीच्या जनरेशनचा आणि आपल्या जनरेशनचा, तो मोठा गॅप जो आहे तो थोडासा विचित्र आहे. त्याचं रिझन असं आहे की पूर्वीच्या जनरेशनमध्ये, पुन्हा मी सांगतोय, एक जनरेशन घेतोय 50 ते 70पर्यंतची, दुसरी 70 ते 90 आणि पुढची 90 नंतरची. तर जेव्हा आता जी पिढी 25 वर्षाची आहे किंवा 20 ते 25 वयोगटातली आहे की जी आपली कॉलेजचं शिक्षण पूर्ण करते आणि आता पुढच्या प्रवासाचं तिकीट काढते थोडक्यात, किंवा पुढचा प्रवास करायला सुरुवात करणार आहे, तर त्यांच्या विचारसरणीमध्ये आणि आपल्या विचारसरणीमध्ये जे 60-70च्या दशकातली पहिली पिढी किंवा दुसऱ्या पिढीमध्ये ह्याच्यात प्रचंड तफावत आहे. आज तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येकाला 90, 10वीला असू दे, 12वीला असू दे, CETला असू दे, 90% वरती, अबाव 90% असतात. तरी देखील ती मुलं कॉन्फिडेंटली काहीच सांगत नाहीत की आम्ही काय करणार आहोत. त्याचं रिझन असं आहे, पूर्वीच्या काळी जी स्पर्धा होती ती आपल्या वर्गामध्ये 60 मुलं, मॅक्झिमम त्याचा स्कोप व्हायचा शाळेपुरता, आपल्या आजूबाजूचे नातेवाईक, आणि ह्याच्यात स्पर्धा असायची. आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये कोणाला जास्त मार्क पडले, कमी मार्क पडले, त्याचं कौतुक व्हायचं आणि त्याचं उदाहरण द्यायचं. पण आज स्पर्धा मर्यादित नाही राहिली. आज ही स्पर्धा राहिलेली आहे जगाशी. मी असं का म्हणतो, CETला 90च्या वरती जरी मार्क पडले किंवा JEEला, तरी देखील त्या मुलांना खात्री नसते की आपल्याला ॲडमिशन कुठं मिळणार आहे, नक्की ॲडमिशन कुठं मिळणार आहे आणि आपण पुढचं आपलं फ्युचर कसं आहे ह्याच्या चिंतेत ते असतात. आणि तेच मागच्या पिढीला जेव्हा ते शिक्षण घेत असतात त्यावेळेला विजन नसायचं. त्यांना माहीत नसायचं नक्की आपण करणार आहे काय, आपण कुठं जाणार आहे, आपल्याला व्हायचं आहे काय. त्यामुळे ते शिकायचे एकतर घरच्यांच्या प्रेशरमुळं, आणि आपल्याला शिकायचं आहे, पुढं बघू काय करायचं आहे, ह्या एका विचाराने शिकायचे. आज जे काही कॉलेजेस आहेत, जे काही क्लासेस आहेत थोडक्यात, की ज्याला टायप क्लासेस म्हटले जातात, तिथं 8वीपासून मुलं ॲडमिशन घेतात. 8वीपासून यासाठी घेतात की त्यांना माहिती आहे की मला पुढं CET इंजिनिअरिंगला जायचं आहे का मेडिकलला जायचं आहे, हे ते 8वीपासून ठरवतात. म्हणजे त्यांची विजन, त्यांची दूरदृष्टी ही या मीडियामुळं, मोबाईलमुळं फार व्हिजनरी बनलेली आहेत मुलं. आई वडील सांगतात किंवा आजी आजोबा सांगतात म्हणून मी सायन्स घेणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाला स्वतःची कॅपॅसिटी माहीत होत चाललेली आहे. मी या कॅपॅसिटीचा नाही आहे, माझ्यात हे स्किल्स नाही आहेत, मला हे स्किल्स डेव्हलप करायला लागतील पुढच्या 2 वर्षामध्ये. हे स्किल्स डेव्हलप केले तरच मला पुढं कुठं ना कुठं तरी मला मनासारखा जॉब मिळवता येईल. ह्याचा अवेअरनेस आज प्रत्येक मुलाच्यात आला. तुम्ही बघत असाल प्रत्येक प्रायव्हेट क्लासेसच्या बाहेर असंख्य मुलं आहेत. कॉलेजेसना युनिफॉर्म नाही आहेत, कदाचित काही असतील, पण क्लासेसना युनिफॉर्म आहेत. 10-10 तास अभ्यास घेतात क्लासेसमध्ये. प्रत्येक पॅरेंट्सला वाटतं आपला मुलगा CET किंवा JEE क्रॅक झालाच पाहिजे, ॲडव्हान्स क्रॅक झालाच पाहिजे. पण ॲटलिस्ट मी म्हणेन प्रत्येक जणाला JEE पास होता येत नाही किंवा ॲडव्हान्स क्रॅक होता येत नाही किंवा IITला ॲडमिशन मिळत नाही. पण प्रत्येक पालकसुद्धा मुलांच्या मुळात व्हिजनरी झाला आहे. आणि व्हिजनरी म्हणजे
आपण मागच्या 2 पिढ्यांमध्ये हा फरक होता की बघू ग्रॅज्युएट झाल्यानंतर काय करायचं आहे, बघू कुठली तरी स्पर्धात्मक परीक्षेला बस आणि त्याच्यानंतर काय होईल, मग प्रायव्हेट जॉब असतील. पण आज हे व्हिजन आहे प्रत्येकाकडं. त्यामुळे 90-95% मार्क पडले तरी देखील जोपर्यंत ते व्हिजनची सायकल पूर्ण होत नाही तोपर्यंत तो मुलगा किंवा मुलगी खुश नसतात. ते प्रत्येक वेळेला बघत असतात की किती माझी स्किल्स कुठे डेव्हलप होत आहेत, मी कुठं कमी पडतोय. बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केलं की मुलं यूट्यूबवरती काहीतरी बघत असतात. आता त्यातला निगेटिव्ह पार्ट सोडून देऊ आपण की यूट्यूबवरती काय, पण बरीचशी त्यातल्या त्यात हुशार मुलं आहेत, त्यातल्या त्यात व्हिजनरी जी मुलं आहेत ती यूट्यूबवरती क्लास बघत असतात. मी कशात कमी आहे, माझं स्किल कशात कमी आहे, मला कशावरती फोकस करायला पाहिजे. तुम्ही आज जर ऑब्झर्व केलं तर पूर्वी कॉम्प्युटर इंजिनियर झाला, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे 2 प्रकार नसायचे. मी पूर्वीच्या पिढीतलं बोलतोय, मागच्या जनरेशनचं बोलतोय. इंजिनियर झालायस तर कॉम्प्युटर दुरुस्तही कर आणि एखाद्या प्रोग्राममध्ये काय झालं असेल तर तेही बघ. पण आज तसं नाही आहे. आज प्रत्येक सॉफ्टवेअरला एक स्पेशालिस्ट आहे आणि त्या स्पेशालिस्टचं मार्केट आहे आणि हे मार्केट आहे हे आजच्या मुलांना माहिती आहे. त्यामुळे ते तसे शिकत जातात. हा एक मोठा आहे की पूर्वीचं कॉम्पिटिशन आणि आजचं कॉम्पिटिशन ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आजचं कॉम्पिटिशन हे कदाचित अमेरिकेतल्या एका कोपऱ्यात बसलेल्या मुलाबरोबरही असतं की जो पुण्यासारख्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी बसलेला मुलगा आहे. तो कॉम्पिटिशन तिथल्याशी करत असतो. त्यामुळं कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये जोपर्यंत त्या मुलाला स्वतःचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आपण पाठबळ देत नाही, आपण सपोर्ट करत नाही, तोपर्यंत त्याचं व्हिजन कंप्लीट नाही होणार. आपल्या पिढीमध्ये या स्वामींवरती विश्वास असायचा, जे स्वामींचं वाक्य असं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे जे स्वामी म्हणायचे त्याच्यावरती आपला विश्वास असायचा. आज बऱ्याच ठिकाणी मुलांना आव्हान केलं जातं, उद्योजक बना, नोकरी बना. आजच्या मुलांना ते स्वामींचं पाठबळ नको आहे, तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या खंबीर बापाचं पाठिंबा हवा आहे. त्यांचं पाठबळ पाहिजे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणणाऱ्या बँकेचं पाठबळ पाहिजे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या आपल्या एखाद्या गुरुचं, की जो तुमच्याशी संवाद साधतोय, जो तुम्हाला अडीअडथण्याला उपयोगी पडतोय, अशा व्यक्तीचं पाठिंबा हवा आहे. आणि आपल्या पिढीच्या वेळेला आपण स्वामींवरती विश्वास ठेवायचो, भिवू नकोस. आजही बऱ्याचशा लोकांचा तो विश्वास आहे, पण आजची पिढी विचारते ते स्वामी कुठं आहेत की ज्यांनी तुम्हाला नोकरी करायला लावली आणि तुम्ही आम्हाला लहानपणापासून अभ्यास कर बाळा, चांगली नोकरी मिळेल हा धडा गिरवला आहे आणि अचानक आज म्हणताय बिझनेस केला पाहिजे. तर मागच्या पिढीतल्या लोकांना माझी एकमेव इच्छा आहे, जर आपल्या मुलांनी चांगलं कुठंतरी काम करावं, बिझनेस करावं असं वाटत असेल तर त्याच्या मागं आपल्याला, वडिलांना किंवा घरातल्या मोठ्या व्यक्तींना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं पाठबळ देणं जरुरी आहे. तरच ते स्वतःच्या पायावरती उभे राहतील, त्यांचं डेअरिंग होईल. आजूबाजूच्या लोकांनी असं प्रोत्साहन दिलं पाहिजे आपल्या लोकांना की भिवू नको, मी आहे तुमच्याबरोबर, डोंट वरी, तू जा पुढं, काही नुकसान झालं तर आहे. स्वामींवरचा विश्वास अंध आहे की तो विश्वास आहे हा भाग कंप्लीट निराळा आहे. भारतात राहणाऱ्या बहुतांशांचं विश्वास हा देवावरती असतोच, पण आजच्या जनरेशनला या विश्वासाबरोबरती घरातल्या मोठ्या माणसांचं पाठबळ जर असेल तर तो कुठेही आकाशात भरारी घेऊ शकतो, आणि नसेल तर उडण्याची कॅपॅसिटी असून सुद्धा भावनात्मकदृष्ट्या तो मागं खेचला जाऊ शकतो. तर ह्या 2 जनरेशनमधला हा फरक आहे, जो मागच्या जनरेशननी विचार करून आपल्या पुढच्या जनरेशनला पाठबळ दिलं पाहिजे. पुढची जनरेशन आज विचारते की तुम्ही ज्या स्वामींचं भक्ती करताय, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, ते कुठं आहे?
आणि ते असतील तर तुम्हाला एवढ्या अडीअडचणी काय येत आहेत? मग आपण काहीतरी पूर्वीचे अनुभव आहे आमचा वगैरे वगैरे उदाहरणं देतो आणि समाधान करतो. पण खरंच आपल्या उत्तरानं त्यांचं समाधान होतं का? ह्याचाही विचार केला पाहिजे. तर जुन्या पिढीतल्या लोकांना माझी रिक्वेस्ट आहे की कृपया आपण जेव्हा कुठल्याही मुलाला कोणतीही गोष्ट सांगतो त्यावेळेला त्याच्या मागं खंबीर उभं राहणं अत्यंत जरुरी आहे. ब्लेम गेम कोणत्याही प्रकारचा न होता मुलाच्या बरोबर जर उभं राहिलं तर नक्कीच प्रत्येक मुलगा या जेनझी मुलगा एवढा मॅच्युअर्ड आहे की तो यशस्वी होणार. धन्यवाद.